बाहेर गेली होतीस कुठे? अगं मी तुझा फोन ट्राय करत होते. हो, एजंटचा फोन आला होता, त्यालाच भेटायला गेले होते. तू सांगितलं नाहीस मला. दी, मी सांगणारच होते तुम्हा दोघांना. देन आय थॉट की दिस इज नॉट द राईट टाइम. मी जागा फायनलाइज केली, इथेच आहे अगदी जवळ गोरेगावला. त्यासाठीच ब्रोकरला भेटायला गेले होते. अँड इफ एव्हरीथिंग गोज वेल, आजच चावी मिळेल. सुलेखा, तू इथेच का नाही राहत? दी, मी इथेच असणार आहे, तुझ्या आणि जिजूंजवळ. बट दी, आय नीड माय ओन स्पेस, जिथे मला कोणी बोलायला, त्रास द्यायला, माझी काळजी करायला कोणीही नसेल. आय नीड दॅट स्पेस दी. आणि दी, मला काही मदत लागली तर मी तुमच्याकडेच येणार आहे ना. लगेच शिफ्टिंग करणार आहेस? बिट्स अँड पीसेसमध्ये. आणि असं कितीचं सामान आहे माझं, ओझंच तर आहे फक्त मनावर. बघते जाताना कुठे ढंग करता येतंय का. रक्ताची शपथ घेऊन सांगतोय भाई, हे असंच घडतंय सगळं. अरे मला आठवण राहावी म्हणून मी माझ्या कॉम्प्युटरच्या वहीमध्ये पैसे ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तर गायब. विष्णू काका, अरे आपणच आठवण राहावी म्हणून पैसे आड जागी ठेवतो आणि नंतर विसरून जातो. बरोबर आहे. तू नीट शोध. डाव्या हाताने पैसे तूच कुठेतरी ठेवले असशील आणि नंतर विसरला असशील. काहीतरी तू भारताच्या पंतप्रधानापेक्षा जास्त बिझी असतोस नाही का? अरे नाही रे बाबा, मला चांगलं आठवत आहे, मी त्या वहीतच ठेवले होते पैसे. अरे मग त्या भांडी घासणाऱ्या बाईला विचार ना, तिने उचलले असतील कदाचित पैसे. नाही नाही, त्या मावशी तशा नाही आहेत आणि तिला रजेवर पाठवलंय. वाड्यात मी एकटाच आहे. तुला सांगतो, हे भूताचंच काम आहे. सोपान आजोबांच्या भूताचाच वावर आहे इथे. गप रे विष्णू काका. अरे माझ्यावर विश्वास का नाही ठेवत आहात तुम्ही? मला सांग, त्या भुयारात कंदील कसा आला? कोणी आणला? मी तिकडे वाट बघत थांबलो होतो, कोणाचा असेल तो घेऊन जाईल म्हणून, पण कोणीच आलं नाही. आणि सकाळी कंदील गायब. मला पडणारी स्वप्न, त्या चोपान आजोबांचं येणं, आउट हाऊसला लागलेली आग, त्यात तो पुन्हा कंदील. अहो का छळताय हो मला? काय वाईट केलं मी तुमचं? तुम्ही ज्या ज्या वेळी मागितली त्या त्यावेळी तुम्हाला दारू आणून दिली ना, ती दारू ढोसली असणार तुम्ही. तुमचा धक्का लागला, कंदील पडला, आग लागली, मेला. त्यात माझी काय चूक? का छळताय मला? मी नाही पाठवलं तुम्हाला नरकात. विष्णू काका, अरे भूताना नाही या गोष्टी कळत, ते जरा इथून ढिले असतात. तू फिरकी घेतोयस ना माझी? मी? अरे तू फिरकी घेतोयस माझी. आणि बघ विष्णू काका, तुला अजूनही जर भीती वाटत असेल ना, तर आत्ताच्या आता सामानावर आणि माझ्याबरोबर मुंबईला चल. हे म्हणजे काय होईल, रात्री सोपान आजोबांचं भूत तुला जेव्हा झपाटायला येईल ना, तेव्हा तूच इथं नसशील. मस्त पोपट होईल त्याचा. हा तू इथे माझा जीव चाललाय आणि तुला मस्करी सुचते. शेवटचा घोट राहिला रे माझा. ते सोपान आजोबांचं भूत माझ्या नरडीचा घोट घेईल ना, तेव्हा हा शेवटचा घोट घे आणि हस असाच. हॅलो बाळ काका. हां बोल आधी. कसा आहेस? ठीक. मी फोन अशासाठी केला की आज शुभ्राचा विजासाठी इंटरव्ह्यू झाला.
आणि काका तिला विसा मिळाला. बर. आम्ही पुढच्या आठवड्यात जाऊ परत अमेरिकेला. हॅलो. बोल, मी ऐकतोय. काही नाही, हे एवढंच सांगायचं होतं तुला. ठीक आहे, काही मदत लागली तर सांग. आपण भेटूया. ये ना. म्हणजे तुझ्या धावपळीतून वेळ मिळाला तर ये कधीतरी. भेटूया. बाळकाका, मला माहिती आहे की माझ्या निर्णयावर तू खुश नाहीयेस. पण आधी उगाच कुठलंही ओझं मनावर ठेवू नकोस. तुझ्या आयुष्याचा विचार तुला करायलाच हवा. उगाच त्याच्या गाठी इतरांच्या आयुष्याशी बांधून चालत नाही. आणि खरंच तुझ्याबद्दल माझ्या मनात कुठलीही आडी नाही. येतो, बोलूया आपण. ठीक आहे. ठेव. बाळ, तू घरात बसून पितोयस, ते सुद्धा बाबा घरात असताना. का हे सगळं कशासाठी? कशासाठी? प्रत्येक गोष्टीची काही गरज असते असं नाही पूनम. हे काय पूनम? निखिलला माझ्यापासून हिरावून न्यायची काय गरज होती? नेलंच ना. मी काय बोललो? काही बोललो का? ओके. आपल्या हातात काही नसतं का पूनम? आता आधी पण चालला अमेरिकेला. वेडी आहे ती शुभ्रा. मला म्हणाली, काका आम्ही नाही जाणार. काय त्या
अगं त्या शुभ्राचा विसा आला सुद्धा. जातील दोघात. आपण काय काय बोलणार? आपण फक्त गुड बाय करू शकतो. गुड बाय शुभ्रा. गुड बाय आदी. गुड बाय निखिल. गुड नाइट पूनम. गुड नाइट. रेगे सर, मी बोलतोय. बोला सर. मी आज नाशिकला जातोय अस्थि विसर्जनासाठी. पण आज पुण्याहून फाटक सर यायचेत. हो सर, त्यांचा तसा फोन आला होता. तुम्ही एकदा बोलून घ्या त्यांच्याशी. तसं माझं त्यांचं फोनवरती बोलणं झालंय. बोलून बघा काय म्हणतात ते. हो. मी आलो की तुम्हाला फोन करतो. येस सर. हां. अच्छा. मधू. हां, आलो बाबा. निघूया. बाळ येईल इतक्यात. सावकाश बाबा, काही घाई नाहीये. मी काल गुळवणी गुरुजींना फोन केला होता. त्यांचा मुलगा असणार आहे तिथे विधी करायला. श्रीराम श्रीराम. श्रीराम श्रीराम. अजूनही निखिलला मी हॉस्पिटलमध्ये बघायला गेलो होतो. तो दिवस आठवतो रे मधू. एवढासा होता, लाल लाल. मी शर्मिलेला म्हटलं देखील, सफरचंदच जन्माला घातलंय जणू. आणि आज त्याची राख लाल कपड्यात बांध. बाबा शांत राहा.
तुम्हीच असे उन्मळून पडलात बाळला सहन नाही होणार सावरा. मधु, मी आयुष्यावर भरपूर प्रेम केलं. त्यांनी मला दुर्दैवाचे दशावतार दाखवले तरीही केलं. पण आता मला कळलंय, आयुष्या इतका दुसरा कोणीही शत्रू नसतो. कुठेही वार करतो, कसलाही विधिनिषेध ठेवत नाही, कसलाही नाही. बाबा बाबा शुभ्रा, तुम्हाला आता जी काय थोडीफार खरेदी करायची ती लवकर करायला हवी. हं, आपण हवं तर एक यादी करूया. बघता बघता तुमचा जायचा दिवस येईल. घरात असं झालेलं असताना खरेदीसाठी फिरायचं म्हणजे? अगं, मजा म्हणून का फिरायचंय? गरज म्हणून थोडी खरेदी करायला हवी. खूप बारीक सारीक गोष्टी असतात अगं, नाही मिळत तिकडे. आणि तुला आता नव्याने तिथे संसार थाटायचा आहे ना. इथे जे जोडलंय ते सगळं सोड. अगं वेडे, ते इथेच राहणार, ते जात आहे का कुठे? आणि कधी ना कधीतरी यालच ना परत. नाही, पण अशा परिस्थितीत इथून निघून जाणं म्हणजे? त्याला बेटा कोणाचाच इलाज नाही आता, आधीचाही नाहीये. आई, खरं सांगू, मला असं वाटतं की आम्ही नाही जाणार इथं. शुभ्रा, नको ग बोलूस असं आता. हे बघ, आधीने ऐकलं ना तर पुन्हा चिडचिड करेल तू. बाळा, आणि जरा विचार कर, त्याचंही बरोबरच आहे ग. त्याचं वेगळं जग आहे तिकडे. पण माझं इथे आहे आणि फक्त इथेच. खूप आठवण येईल तुझी. अगं, पण ज्याचा हात धरून तू या घरात आलीस त्यानंच इथून जायचं ठर. बघ, मी पण वेडी आहे, तुला सांगते. हा विषय नको. आणि मीच ए बघ, मी काय म्हणते, आज तू जाशील ना बाळभाऊजींच्याकडे? मी का ग? म्हणजे आपण कुणी ना कुणी तिथे जायला हवं ग, काही दिवस तरी. ठीक आहे, तुला नसेल ना जायचं तर? नाही, जाईन ना मी. इथलं आटपलं की जाईन तिथे. तुझ्यासारख्या अपशकुनी मुलीशी मला काडीचाही संबंध ठेवायचा नाहीये. ही अवदसा आहे मुलगी. तू आमच्या अख्ख्या कुटुंबाच्या वाईटावरती टपलीस. तिनं निखिलच्या मरणाचं भाकीत केलं होतं. काळ्या जिभेची.